भास्कर जाधवांचे प्रश्न आणि आदित्य ठाकरेंचा संताप, मंत्र्यांची दांडी आणि आक्षेपार्ह वक्तव्य, तू खाली बस आणि विधानसभेत जोरदार राडा. सविस्तर सांगतो. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. परंतु गुरुवारी 9 जुलै रोजी सभागृहात जे काही घडलं त्याने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलं आहे. राज्यावर ओढवलेलं महापूर आणि अतिवृष्टीचं संकट, विरोधकांनी विचारलेले टोकदार प्रश्न, कॅबिनेट मंत्र्यांची सभागृहातील अनुपस्थिती आणि यावरून निर्माण झालेल्या गदारोळात भाजप आमदार अतुल भातखळकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यात झालेली थेट आमरीतुमरी. सभागृहात तू खाली बस, नीट बोला, वय बघा तुमचं, राम मंदिर लुटणारे तुम्ही, अशा अत्यंत तिखट शब्दांची फेक झाली. लोकशाहीच्या मंदिरात जनतेच्या हक्कांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी नेत्यांचे अहंकार कसे एकमेकांशी भिडले आणि अवघं सभागृह कसं काही काळासाठी ओलीस धरलं गेलं, याचा हा संपूर्ण कच्चा चिट्टा आहे. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. या संपूर्ण वादाची सुरुवात एका अत्यंत संवेदनशील विषयावरून झाली. गेल्या काही दिवसात मुंबई, पुणे, ठाणे आणि विशेषतः वसई विरार पट्ट्यात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, नागरिकांचे हाल होत आहेत. या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. विरोधकांचा रोख असा होता की इतकी मोठी आपत्ती राज्यात आलेली असताना सरकार काय उपाययोजना करते. भास्कर जाधव जेव्हा प्रश्न मांडायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सभागृहात मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही उपस्थित नाही. सरकारच्या वतीने राज्यमंत्री आशिष जयस्वाल उत्तर देण्यासाठी उभे राहिले. यावर भास्कर जाधव यांचा पारा चढला. ते म्हणाले, हा राज्याचा इतका संवेदनशील मुद्दा आहे, जनता पाण्यात बुडते आहे आणि कॅबिनेट मंत्री कुठे आहेत, अशा गंभीर विषयावर राज्यमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित नाही. सरकार अत्यंत निर्दयी आणि उद्दामपणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. जाधव यांच्या आक्रमक भूमिकेनंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे सरकारच्या बचावासाठी उभे राहिले. त्यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला आणि विरोधकांवर असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप केला. भातखळ म्हणाले, सरकार संवेदनशीलपणे उत्तर देत असताना सरकारला बेताल किंवा उद्दाम म्हणणे चुकीचे आहे. त्याचवेळी आदित्य ठाकरे देखील बोलण्यासाठी उभे राहिले. तेव्हा सत्ताधारी बाकांवरून आणि प्रामुख्याने अतुल भातखळकर यांच्याकडून आदित्य ठाकरेंना उद्देशून तू खाली बस असा आवाज देण्यात आला. एका तरुण नेत्याला आणि माजी कॅबिनेट मंत्र्याला अशा भाषेत टोकल्यामुळे विरोधक चवताळून उठले. तू खाली बस शब्द ऐकताच आदित्य ठाकरेंचा प्रचंड संताप झाला. त्यांनी अत्यंत द्वेषाने भातखळांना प्रत्युत्तर दिले. नीट बोला, तुम्ही आम्हाला सांगू नका, राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, तुम्ही खाली बसा, नीट बोला, तुमचे वय झाले आहे, वयाचा तरी विचार करून बोला. आदित्य ठाकरेंचा हा आक्रमक अवतार पाहून भास्कर जाधव ही भातखळांवर तुटून पडले. जाधव म्हणाले, हा माणूस अत्यंत उर्मट आणि घमेंडखोर आहे. कोपऱ्यात बसून प्रत्येक वेळी अहंकार दाखवतो, स्वतःला सर्वज्ञ समजतो, परंतु तुमची कुवत आणि झेप लोकांना माहिती आहे. या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये. क्रमांक 1. आणि अशा वेळेला राज्य सरकार 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, उद्दाम आहे, अशा 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय भाषा. जाधव साहेब चालू करा आपण. अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू नका राम मंदिर लुटणारे चोर कुठले लुटणारे नाव सांगू नये. जाधव साहेब आपण चालू करा. भातखळकर साहेब खाली बसा. भातखळकर साहेब खाली बसा, खाली बसा. सांगू नये. चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या सगळे. चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला, वय बघा तुमचं. लय उर्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे ठीक आहे. भातखळकर साहेब आपण बसा. जाधव साहेब आपण चालू करा. तुम्ही जाधव साहेब. तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा. अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण तुम्ही? जाधव साहेब आपण बोला. अरे राम मंदिराचे चोऱ्या करणारे आहेत तुम्ही. चंदा चोरा. ठीक आहे, बसून घ्या.
आदित्य साहेब बसा बसा बसून घ्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय बघितलं मी पालन केलं संसदेमध्ये? यांचं बोलणं अहंकारी आणि सगळं काय सर्वज्ञ मी आहे वगैरे अनेक वेळा मी बघितलं ह्या माणसाचं. खरं सांगायला गेलं तर मी म्हणजे सर्वज्ञ, पण आपल्याला तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहे, तुमचं ज्ञान लोकांना माहिती आहे, तुमची कुवत लोकांना माहिती आहे, तुमची झेप लोकांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. काय नवीन नाही त्याच्यामध्ये, सगळं माहिती आहे आम्हाला. त्यामुळं तुमची काय ती एकदम असं मला तेवढं कळतं, बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाईल आहे ना. प्रश्न महाराष्ट्र, अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं काय केलं होतंस ते. राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केलाय. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही, कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही. अरे तुम्हाला घेतलं ना पक्षात कुणी म्हणून, मला काय शिकवतो तुम्ही. पक्ष बदलला नाही, राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं. तुम्ही राज ठाकरेंच्याकडे गेला होता. जाधव साहेब का पक्षविषयाचं जाधव साहेब काढलं? विषयावर आपण चर्चा. नंतर सभागृहात प्रचंड घोषणाबाजी झाली आणि कामकाज विस्कळीत झाले. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल सर्वांनाच ठाऊक असल्यामुळे आपण या वादात महत्त्वाचे ठरलेल्या इतर दोन पात्रांच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल थोडं जाणून घेऊया. अतुल भातखळ हे भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील एक अत्यंत अभ्यासू परंतु तितकेच आक्रमक आणि वादग्रस्त नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अर्थात RSSच्या मुशीतून तयार झालेले भातखळकर हे भाजपचे मुख्य प्रवक्ते राहिले आहेत. ते मुंबई भाजपचे सरचिटणीस देखील होते. सभागृहात असे वाद टीव्ही चॅनलच्या डिबेट्समध्ये विरोधकांवर विशेषतः ठाकरे कुटुंबावर धारदार आणि खोचक शब्दात टीका करण्यात ते पटाईत आहेत. ते भाजपचा आक्रमक ब्राह्मण चेहरा म्हणून मुंबईच्या राजकारणात ओळखले जातात. त्यामुळेच कालच्या वादात त्यांनी थेट आदित्य ठाकरेंना शिंगावर घेतले. आता या भास्कर जाधवकडे. भास्कर जाधव हे महाराष्ट्राच्या संसदीय राजकारणातील एक तोफ मानले जातात. नियमांवर बोट ठेवून सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. जाधवांचा राजकीय प्रवास खूप रंजक आहे. सुरुवातीला ते शिवसेनेत होते, नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिथे ते राज्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षही बनले. पुढे 2010च्या दशकात त्यांनी पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली. कोकणी बाणा, आवाजातील चढ उतार आणि आक्रमक देहबोली ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. कालच्या राड्यात जेव्हा भातखळकरांनी आदित्य ठाकरेंना लक्ष केले तेव्हा निष्ठावंत सहकारी म्हणून जाधवांनी भातखळकरांचा गेम करण्यासाठी जुन्या राजकीय प्रसंगाचा जसे की राज ठाकरेंच्या मुलाखतीचा संदर्भ उल्लेख करत त्यांचा खरपूस समाचार घेतला. काल विधानसभेत जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नक्कीच नव्हतं. या प्रकरणाचे विश्लेषण करताना काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. सर्वप्रथम मंत्र्यांची बेफिक्री चुकीचीच. विरोधकांचा हा आक्षेप अत्यंत रास्त होता की जेव्हा मुंबई, पुणे आणि वसई विरार सारखी मोठी शहरे पावसात बुडत आहेत, नागरिक मदतीची याचना करत आहेत, अशा वेळी जबाबदार कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहून उत्तर देणे गरजेचे होते. सरकार इथे थोडे गाफील किंवा बेफिकर दिसले हे नाकारता येत नाही. द्वितीय, तुताची भाषा टाळायला हवी होती. लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात आमदारांनी एकमेकांचा आदर राखणे गरजेचे असते. अतुल भातखळकर ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांनी तरुण आमदाराला तू खाली बस म्हणणे त्यांच्या संसदीय अनुभवाला साजेसे नव्हते. तृतीय, राम मंदिर विधानाचा अतिरेक. आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी वैयक्तिक राजाच्या भरात भाजपला राम मंदिर लुटणारे किंवा चंदा चोर म्हणणे हा मूळ मुद्द्यावरून भरकटण्याचा प्रकार होता. काही दिवसांपूर्वी राम मंदिर परिसरात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या SIT अहवालाचा संदर्भ देऊन त्यांनी ही टीका केली होती. परंतु मूळ विषय पूरग्रस्तांचा असताना हा धार्मिक राजकीय वाद करून काढण्याची गरज नव्हती. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर दोन्ही बाजूंनी जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नाचे भांडवल करून आपापले राजकीय हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न केला. यात नुकसान मात्र सामान्य जनतेचं झालं, ज्यांच्या प्रश्नांवर ठोस चर्चा झालीच नाही. तर प्रेक्षकांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेत रंगलेले हे हाय व्होल्टेज नाट्य आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकच तीव्र होणार याचे संकेत देत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील ही दरी आता वैयक्तिक पातळीवरील द्वेषापर्यंत पोहोचली आहे. पावसाने झोडपलेल्या जनतेला दिलासा मिळण्याऐवजी नेत्यांच्या शब्दांच्या फैरींचा पाऊस सभागृहात पडत राहिला तर सामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? हाच खरा मोठा प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते
ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.